आदिवासी विकास महामंडळाच्या भात धान्य गोडाऊनला पहाटे लागलेल्या आगीत हजारो क्विंटल भात धान्य जळून खाक। डहाणू तालुक्यातील चारोटी जवळील भराड घोळ येथील घटना। शेतकऱ्याकडून तब्बल 3640 क्विंटल 75 ते 80 लाख रुपयाचे धान्य असल्याची समोर माहिती आलेली आहे। 25% धान्य जळून खाक झाले आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांच्या सहाय्याने मध्यरात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू होतं। गोडाऊनच्या मागील भागात एका खड्ड्यात सर्वप्रथम आग लागल्याचं आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत आहे। आग थेट गोडाऊनमध्ये पसरली असून सध्या आदिवासी विकास महामंडळाकडून याबाबत माहिती घेतली जात आहे। सुरक्षा रक्षक कार्यरत नसल्यामुळे महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। सर गाड़ी मोटी ना बात हो गया कोई कर ले क्या लावण्यात आली असं वाटतंय सर। एकंदरीत 3200 क्विंटल माल होता। 12:30 वाजता आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही आमचे डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी येऊन गेलेत। फायर ब्रिगेडचे पण आग विझवायचा प्रयत्न करतायत। मागच्या साईडला जर बघितलं फायर ब्रिगेडची पण लोकांनी तपासणी केली तर तिथं काहीतरी जाळलेलं दिसते खड्डा करून असं एकंदरीत दिसते सर। या गोडाऊनला देखरेख करण्यासाठी रात्रीच्या वेळेस कोण असतं का? असतं सर, पण आता काल खरेदी होती तर ते सकाळीच्या शिफ्टला आले होते। किती गाड्या एकंदरीत फायर ब्रिगेडच्या मागवण्यात आल्या? 4 गाड्या आल्या सर रात्रीपासून। किती नुकसान झालं असेल अंदाजे सर? आता ते तपासल्यावरच कळेल। Subscribe for more content.